जाऊ पटकन. हे शाळे मुलींच्या शिक्षा आरोग्यावर हल्ला करणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? या महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? या विक्रम कुमारचं करायचं काय? या विक्रम कुमारचं करायचं काय? या विक्रम कुमारचं करायचं काय? या महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? या आमदार खासदार भ्रष्ट सरकारचं करायचं काय? सॅनिटरी पॅड मध्ये पैसे खाणाऱ्यांचं करायचं काय? विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? मासिक पाळीला जर पॅड मिळत नाही आजकाल मुलींना शाळेमध्ये 38,000 मुली आहेत, त्यांना भेटत नाही. 2 वर्ष झालेलं आहे त्या शाळेमध्ये जर पॅड मिळत नसेल आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा. पाणी नाहीये इथं पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा. बरोबर, साधं मासिक पाळीला पॅड सुद्धा नाही. आज पुणे शहराची अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, तुमची 4 लोक द्या मला नावं. तुमच्या 4 लोकांना महिलांना घेऊन जावा. आम्ही ऐकतो ना, आम्हाला आम्ही सगळे पोलीस बाकी थांबायचं. ठीक आहे, 4 महिला करायचं काय? खाली डोकं वर पाय. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या भ्रष्ट सरकारचं करायचं काय? आयुक्तांची भेट घ्यायची. आयुक्तांची ऐका ना, आयुक्त साहेबांना मार्गाने केलेलं आहे. पहिलं परवानगी घ्या. आम्ही शांततेच्या मार्गाने केलेला आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आहे. 7वी 8वी 9वी 10वी विद्यार्थ्यांची आहे. पालिका प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, आयुक्त विक्रम कुमार, आयुक्त विक्रम कुमार, आयुक्त विक्रम कुमार, थांबवा. आम्हाला फक्त सरकारचं लक्ष सुरेखाताई 2 मिनिट. सामान्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं लक्ष आम्हाला या माध्यमातून काम. मला तुम्ही सांगा, ज्या गोरगरीब त्यासाठी 2 वर्ष गोरगरीब विद्यार्थी आहे, 38,000 विद्यार्थी महिला आहेत. हातात घेणं तुमचं आम्ही ते लक्ष वेधण्यासाठी आम्ही काय तोडफोड नाही. तुम्हाला आधी प्रोटेक्शन आम्ही तोडफोड केली का? आम्ही तोडफोड केली का? आम्ही तोडफोड केली का? मार्गाने मुलींच्या एक जण बोला. बिना परवाना आतमध्ये येणं हा ट्रेसपास गुन्हा. चाललेत आम्हाला पोलीस चौकीमध्ये मुलींचा विषय घेतला या संदर्भामध्ये. सैनिटरी पैड इसके लिए हम आंदोलन कर विक्रम जी से बात करने गए और हमको भी पुलिस स्टेशन लेके जा रहे हैं. और मेरे को लगता है पुलिस को भी कुछ काम नहीं है. जो मर्डर है, रेपिस्ट है, वो तो घूम रहे हैं, हमें लेके जा रहा है. हम अच्छा काम कर रहे हैं. लोक महानगरपालिकेमध्ये शिकणाऱ्या मुलींना सॅनिटरी पॅड देणं लागतात, तर ते द्यायचे बंद केलेत. म्हणून महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन केलं. त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं की तुम्ही पॅड देत नाही. गोरगरिबांच्या मुलीच महानगरपालिकेच्या शाळेत आहे, त्यांना तुम्ही पॅड देत नाही, म्हणून आंदोलन केलं, म्हणून घेऊन चालले. हे बघा आमच्या सुरेखाचा अध्यक्ष. शाळकरी मुलींना हा पॅड मिळालाच पाहिजे आणि मुलींच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाचं खाली डोकं वर पाय केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. टाळ्यावर आणल्याशिवाय प्रशासन आणि भ्रष्ट सरकार जागा होणार नाही. विक्रम सर ने एश्योर किया है आज मिल जाएगा, बट अभी तक मिला क्यों नहीं, वो है क्वेश्चन. अभी फाइनेंशियल ईयर खत्म होने आ गया है. अभी देखिए फायदा क्या, इतने साल तो विदाउट पॅड ही थे. म्हणजे आर्थिक वर्ष संपत आल्यानंतर आज आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही उद्यापासून देऊ. मग आतापर्यंत का दिलं नाही, म्हणून आंदोलन केलं होतं. हे बघा घेऊन चालले. नाही माहिती नाही, आम्ही पोलीस चौकीला नेलं त्यांना.